मधोमध्य वनामध्ये त्या रत्नाबाईला 3 चोर आडवे झाले आणि काय म्हणतात इकडे टेक खोल नाल्यामध्ये आणि ए दादा गाडी थांबव काराकीत अंधार पडलेला होता त्या जंगलामध्ये आणि त्या रत्नाबाईने गाडी थांबवली आणि तेव्हा रत्नाबाई काय म्हणतो दादा अरे रात्रीची वेळ झाली थंडीची वेळ आहे आणि मला जायचं दादा मला जाऊ द्या कशा कारण मला रोखल्या गा ए बाई तुला सोडण्यासाठी नाही आडवे झालो आम्ही तुझ्या अंगावर दागिना आहे पैसा आहे तुला सोडणार नाही दादा मी काय गुन्हा केला ग तुमचा मला जाऊ द्या प्रार्थनेची वेळ झाली माझे पती वाट पाहत असतील नाही बाई तुला आम्ही सोडणार नाही आणि तेव्हा काय म्हणतो बाई परमेश्वरा 3 हे पुरुषांची जात आहे आणि एकली मी बाईची जात आहो आणि लहानसा बाळ बच्चा शक्तीला भगवंता काय करू या भैया जंगलामध्ये काय करू बाबा हनुमानजी तुम्हीच मला आधार द्याल आणि या 3 चोराच्या तावडीतून तुम्हीच मला सोडवाल म्हणून काय म्हणतो बाई धन्य धन्य माझे बाबा तुमच्या चरणी माझी माता चूक झाली बाबा माझी घास मागरान भगवंता धन्य धन्य माझे बाबा तुमच्या चरणी माझी माता चूक झाली माझे बाबा क्षमा करावे भगवंता धन्य धन्य माझे बाबा हो तुमच्या चरणी माझी माता चूक झाली बाबा माझी घास मागरान भगवंता धन्य धन्य माझे बाबा तुमच्या चरणी माझी माता चूक झाली माझे बाबा क्षमा करावे भगवंता भगवंता बाबा हनुमानजी माझी चूक झाली बाईला आठवलं मी म्हटलं म्हणे अरे माझा एकच आहे लाडा कौतिकाच्या आणि 2 राहिले राहतं तर 2 गालावर मारीन म्हटलं हे माझी मान चूक झाली भगवंता मला क्षमा करा आणि या भैया जंगलात या 3 चोराच्या तावडीतून मला सोडवा नाही तर माझ्या जीवनाचं काय होईल याची गॅरंटी नाही म्हणून बाई का म्हणतो धन्य धन्य माझे बाबा तुमच्या चरणी माझी माता चूक झाली बाबा माझी घास मागरान भगवंता धन्य धन्य माझे बाबा तुमच्या चरणी माझी माता चूक झाली माझे बाबा क्षमा करावे भगवंता धन्य धन्य माझे बाबा हो तुमच्या चरणी माझी माता चूक झाली बाबा माझी घास मागरान भगवंता धन्य धन्य माझे बाबा तुमच्या
आणि कुटी रस्त्यावर ठेवलं आणि मुलगा घाबरला. बाई मुलाला घेऊन शेतला उभी झाली. दादा मी तुम्हाला 10 बोटाची विनंती करतो बंधू, मला मारू नका गा, माझ्या लेकराची दया घ्याव. शेवट हे जे माझे काही दागिने आहेत हे दागिने घेऊन जा, हे पैसे आहेत पगाराचे हे सुद्धा घेऊन जा, पण मला मारू नका. बायको विनवणी करतो माझ्या तिन्ही चोराला, पण चोर ऐकायला तयार नाही. दादा दादा मी तुमची धाकटी बहीण आहो ग, माझं प्राण घेऊन काय कराल. बाई अगं दागिने देशील पैसे देशील, पण आमची बदनाम गावामध्ये नेशील. नाही दादा नाही सांगणार. आणि चोर कुठले होत? बोर तलावचे, पण तोंडाला दुपट्टे बांधून होते. रत्नाबाईने ओळखू शकले नाही. आणि रात्रीची वेळ भैया जंगलामध्ये अंधार पडलेला होता. पण बाई का म्हणतो, नका मारू बंधुराया गा मारू बंधुराया, मारो बंदोराया गा बंदोराया, नका मारा बंधुराया गा मारू बंधुराया, मारो बंदोराया गा बंदोराया. अरे दादा रे दादा दादा, हात जोडून पडतो पाया माझ्या दादा रे दादा दादा, हात जोडून पडतो पाया. अरे दादा रे दादा दादा, हात जोडून पडतो पाया मागे. दादा रे दादा दादा, हात जोडून पडतो पाया. माझ्या बंधू गा बंधू बंधू, हात जोडून पडतो पाया माझ्या बंधू गा बंधू बंधू, हात जोडून पडतो पाया. माझ्या बंधू गा बंधू बंधू, हात जोडून पडतो पाया. माझ्या बंधू गा बंधू बंधू, हात जोडून पडतो पाया. बरं ठीक आहे बाई, पण घरी गावात सांगत नाही जाशील ना? नाही नाही सांगणार. म्हणे काढ दागिने. दादा दागिने बॅग मध्येच आहेत, पैसे पण बॅग मध्येच आहेत, घेऊन घ्या. द्या रे बरे श्यामराव, आण पैसे. मस्त म्हणे आम्हाला चंगल वंगल दिवाळी होती. आता श्यामराव गेला त्या कुटी जवळ, कशासाठी? बॅग आणण्यासाठी. आता भगवंताचा धावा केलं होतं, शब्द भगवंतापर्यंत पोहोचला आणि भगवंत उपस्थित झाले. पण भगवंत कोणाला दिसले का? नाही. जसा कुटी जवळ गेला कुटीला ते बॅग आणण्यासाठी, आणि तसाच त्या जंगलामध्ये झरररररररर तुफान असा तुफान आला त्या नाल्यातच. आणि जे लेखाले उचललं आणि लेखाले नेऊन फेकलं 10-15 फुट. आता हे दोघ जण हसतात, अरे याने म्हणे कधी पाहिलं नाही. आणि हा म्हणे जाऊन पडला, याले म्हणे मिरगी आली. आता शंभरावले फेकलं, मग मनसाराम गेला. मनसाराम गेला आणि पुन्हा त्या जंगलामध्ये तुफान आला त्या नाल्यामध्ये, आणि त्याले त्याच्या आसपास नेऊन फेकलं. आता तिसरा म्हणतो, अरे याले झटका आला आणि याले मिरगी आली, पण मी पक्क्या गरुचा चेला, एवढे पैसे आणि दागिने मीच घेऊन जातो.
म्हणून तिसरा गेला, मी कच्च्या गुरुचा चेला नाही म्हणे, मी पक्क्या गुरुचा चेला. कोण म्हणतो? नितारा. आणि पुन्हा तुफान आला मा आणि त्याले त्याच्या समोर फेकलं. पक्का गुरुचा चेला त्याच्या समोर फेकलं. आणि तेव्हा बाईने भगवंताला विनंती केली, परमेश्वरा तुम्ही सत्य, आज या जंगलामध्ये मला कोणी वाचवणारा नाही, या 3 चोराच्या तावडीतून मला कोणी वाचवणारा नाही. आणि भगवंता मला सांभाळलं. आणि 3 जण उठलं आणि बस पटापट उठले आणि बोर तलावचा रस्ता धरला. अरे म्हणे हे मास्तरीन तर म्हणे हे जादू टोनेवाली आहे. हिच्या डोक्याचा केस नाही हल्ला आणि हिने म्हणे आम्हाला जादू टोना केलं आणि पटपट म्हणे आम्हाला पटकवलं. मारलं गाडीला किक, बाई बोर तलावला गेली. पती म्हणतो, अगं थंडीची वेळ, मुलाला घेऊन गेलीस, हे काय वेळ आहे का तुझी येण्याची? पती देवा, बँक मध्ये गर्दी होती यामुळे झाली, वेळ होतीच आहे. बाईने सांगितलं नाही. आता सांगितलं राहतं त्याला मोठा राग आला राहता, पण राग नावाची वस्तू येऊ देवाची नव्हती. बाईनं समजीने सांगितलं. हा आता बाई आपली प्रार्थना केलं, संपाक बनवलं. शामराव घरी गेला. मानसाराम हा शामराव घरी गेला आणि घरी जाता बरोबर 2 कानाले बैरा झाला. पत्नी म्हणतो, हो बाथरूम मध्ये पाणी नेऊन टाकलं, आंघोळीला आंघोळ कर. अहो काय म्हणतोस तो मला म्हणे आवाज नाही येत. कारण दररोज कोणाचं प्राण घेऊन कोणाला चिनून पैसा न्यायचं. पत्नीला मोठी हौस लागायची. जाता बरोबर आंघोळीला पाणी, आंघोळ झाली का जेवणाचा ताट, कारण का मालवा आहे ना, आणि घरामध्ये खायला भेटत. आता शामराव बैरा झाला, मनसाराम गेला. मनसाराम दोन्ही डोळ्याला आंधळा झाला. आता निताराम घरी गेला. अजिबात त्याला बोलता येत नव्हतं, मुका झाला. म्हणून काय म्हणतो, आग केली करणी तशीच भरणी, आव केली करणी तशीच भरणी, अन यायचा भांडा फुटला रे. पहिला बैरा झाला रे, दुसरा यंत्रा झाला रे, तिसरा मुका झाला रे, पहिला बैरा झाला रे. रात्रभर नाही झोपले, रात्रभर झोपले नाही मावशी. पण सकाळी उठता बरोबर तिघच्या तिघ त्या रत्ना मास्तरींच्या घरी गेले. अहो ए रत्नाबाई, मास्तरीन बाई काऊनजी म्हणे, नेक म्हणे घराच्या बाहेर. आजी काय केलं मी, कोणता गुन्हा केलं बाबा? गुन्हा नाही केली. अहो याला बैरा केली,
हो ना याला मुका केली, याला भोकना केलीस आणि मला बैरा केली. खरं ना दादा तुमची माझी भेटही नाही का? हो ना आणि कशाला मी तुम्हाला अंधरा बैरा करू? रत्नाबाई अगं तू जादू टोनीवाली आहेस. हो ना नाही दादा मी जादू टोनेवाली नाही का. मी परमात्मा एक मानव धर्माची सेविका, खरं ना बाबा जुमदेवजीची सेविका. हो ना नाही बाई तू काही ना काही विद्येवाली आहेस आणि म्हणून मध्ये आम्हाला पटापट पटापट पटकवली जंगलात हो ना आणि घरी येण्याबरोबर मुखा केलीस, बैरा केलीस, आंधळा केलीस. नाही दादा तेव्हा काय म्हणतो बाई, नसे दादा मी वय दिन, नसे बंधू मी वय दिन, दादा मी वैदिन नसे बंधू मी वैदिन, नसे दादा मी वय दिन, नसे बंधू मी वय दिन. दादा मी वैदिन नसे बंधू मी वैदिन, माझ्या बंधवा आओ बाबाची सेवकी रे दादा. माझे बंधवा आओ बाबाची सेवके ना रे बाबा, आओ माझ्या बंधवा हो, आओ बाबाची सेवकी माझे दादा. माझे बंधवा हो, आओ बाबाची सेवके ना रे बाबा, आओ नका घ्या नाय बजार, नका घ्या नाय बजार, नका घ्याना बजार, नका घ्याना बजार, नका घे नाय बजार, नका घे होय बजार. नका घेऊ बजार, नका घेऊ बजार, माझ्या बंधवा आओ बाबाची सेवकी ग माझे दादा. माझे बंधवा आओ बाबाची सेवके ना रे दादा, माझ्या बंधवा हो, आओ बाबाची सेवकी ग माझे दादा. माझे बंधवा हो, आये बाबाची सेवके ना रे बाबा, हा हो ना असे वाच्छड शब्दामध्ये बोलत होते. हो ना तेव्हा बाईनं कपभर पाणी घेतलं, हो ना भगवंताला कापूर अगरबत्ती लावलं. खरं ना बाबा बाबा तुमच्याबद्दल वाईट बोललं हे मला सहन होत नाही. हो ना हे पापी आहेत, हे चोर आहेत बाबा, हो ना पण यांना मुक्ती द्या. खरं ना कारण यांना माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलाय हो ना का मास्तरीन बाई वैदिन आहे. परमेश्वराला क्षमा मागलं हो ना आणि तिनं फुका मारलं आणि ते फुकाचा तीर्थ बनवलं, त्याच्या हातावर दिलं. खरं ना पहा हातावर दिलं. कोणी लावते ढोटऱ्याले, कोणी लावते डोळ्याले, कोणी लावते कानाले, आणि भगवंतानं मुक्ती दिलं. हो ना पहा बैरा बोलायला लागला. खरं ना बैरा त्याला ऐकायला मिळाला, मुखा बोलायला लागला आणि भोकना होता त्याला दिसायला लागला. हो ना आणि तेव्हा बाई काय म्हणतो, बाबा बाबा दिन दुःखिताचा, दिन दुबळ्याचा कैवारी तुम्हीच. शाळा लागली, बाई शाळेत जावायला लागली खरं ना आणि राहुल बाळ अंगणवाडीत. अंगणवाडीत. हो ना रत्नाबाई अगं आमच्या मुलं शाळेमध्ये आहेत, हो ना
कोण्या दिवशी काय करशील याचं भरोसा नाही म्हणे, हो ना पण तुझा काठ्याने काटाच काढल्याशिवाय होणार. नाही. आता राऊळ बाळ अंगणवाडीत आला हो ना आणि तिंडी चोर चौकामध्ये बसले. कोण बिस्किट घेतलं, कोण गोळ्या घेतलं, कोणी चॉकलेट घेतलं. हो ना आणि 6 वर्षाच्या बाळाला काय अक्कल. नाही ना आणि त्या मुलाले आवाज मारलं, ये बेटा धर चॉकलेट, धर गोळ्या. आता दाखवल्याबरोबर तो मुलगा गेला हो ना तिघाजवळ. तो राहुल बाळ गेला, काही चॉकलेट खाते, काही बिस्किट खाते, काही गोळ्या खाते. हो ना आणि पहा त्या मुलाला खाऊ देऊन सऱ्याने त्या मुलाला करवत 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 त्या जंगलामध्ये नेलं तिघाजण. हो ना भैया जंगलामध्ये नेलं. इच्छा मुलाला नेऊन म्हणे जंगलात खलास करू. हो ना राहुल बाळाला जंगलात नेऊन, राऊळ बाळाला जंगलात नेऊन, राहुल बाळाला जंगलात नेऊन, राऊळ बाळाला जंगलात नेऊन, अहो मजबूत दोराने दिले बांधून, मजबूत दोराने दिला बांधून. मग चोराला नेला बांधून, मग चोराला नेला बांधून. अहो बाऊ लढे तेव्हा केवळ वाणीजी, हे बाळ लढे तेव्हा केवळ वाणीजी. पाडणारे देवल वाणीजे, पाडणारे देवल वाणीजे. अहो बाळ लढे तेव्हा केवळ वाणीजी, अहो बाळ लढे तेव्हा केवळ वाणीजी. हो पाडणारे देवा केवल वाणीजे, पाडणारे देवा केवल वाणीजे. आई आई गातो हाका मारे, आये आये गातो हाका मारे, हे आई आई गातो हाका मारे. आये आये गातो हाका मारे. त्याच्या डोळ्यातून पाणी तो गळे, त्याच्या डोळ्यातून पाणी तो गळे. त्याच्या डोळ्यातून पाणी हो गळे, त्याच्या डोळ्यातून पाणी हो गळे. अहो बाळ पाये तो चव फेरजी, बाळ पाये तो चव फेरजी. हो बाळ पाय तो चव फेरगे, बाळ पाय तो चव फेरगे. चोरांनी काय केलं, त्या मुलाला भैया जंगलात नेलं आणि त्या मुलाला झाडाला चांगला बांधून ठेवलं. हो ना आणि मुलगा रडतो, आई आई आवाज मारतो. हो ना आता म्हणे कसं करायचं याला. तिघा जणात 3 अवजार घेऊन गेलं. हो ना एकाने नेलं कोयता, एकाने नेलं कुऱ्हाड, हो ना एकाने नेलं भाला. तिघाही जण म्हणे एक खट्टे वार करू, याचे तुकडे तुकडे जंगलात करून फेकून देऊ म्हणे. हो ना म्हणजे याचा कुंदा मुरला. तेव्हा मुलाला खूप तहान लागली होती. हो ना आई 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 म्हणायचं. हो ना आणि मुलाच्या मुखामध्ये काय आलं, बाबा. हो ना बाबा आले, बाबा बाबा. मुलगा तरमळत होता. हो ना आई ग, आई आई मला पाणी दे ग, हो ना मला भूक लागली, आई मला जेवण दे मा. काराखीट अंधार पडलं हो ना आणि तिघाने अवजार उचललं त्या मुलाला मारायला. हो ना आणि पहा त्यावेळेस भगवंत धावून आले त्या मुलाकरता का माझा लेकरू फाश्यात पडला. हो ना आणि काय केलं भगवंतानी, तिघाला गुणलं शेपटीमध्ये. मुलावर अवजार चालू दिलं नाही. हो ना आज जे लेखाले उचललं, जे पटकवलं खाली, हो ना
तिघालाय हो ना एकाचा हात धरकला, एकाचा पिंडा धरकला आणि तिसऱ्याचं दात पडले. नाही रे मध्ये रत्नाबाई तर वैदी नाही, पण तिचा मुलगा तिच्यापेक्षा विद्वान आहे. हो ना आणि तिघे निघले आणि बोर तलाव गावला आले. हो ना आणि मुलगा एकला जंगलामध्ये बांधून आहे, रडतो. म्हणजे कुठे गेली माझी आई,